नमस्कार. विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत. धरणांच्या पाणीसाठ्याची अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज बुधवार 8 जुलै सकाळचे भीमा खोऱ्याचे अपडेट. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरण मध्यरात्री 12 वाजता 100% भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीपात्रात सुरुवातीला 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र धरणात येणाऱ्या वाढत्या पाण्यामुळे विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून पहाटे 5:30 वाजता 27,203 क्युसेक्स इतका करण्यात आला. त्याचबरोबर उजनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भीमा खोऱ्यातील सर्वात मोठे उजनी धरण पहाटे 2च्या सुमारास मायनसमधून बाहेर आले. आता उजनीची वाटचाल प्लसमध्ये चालू झाली. भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर कमी झालेला पाऊस रात्री पुन्हा वाढला. मागील 24 तासात भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात खंडाळा येथे 200 मिलीमीटर, भीमाशंकर 281 मिलीमीटर, कोळे 178 मिलीमीटर, सावळे 255 मिलीमीटर, राजापूर 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी 38,924 क्युसेक्सने घटली. उजनीत येणारी आवक घटली असली तरी देखील पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण काल दिवसभर कमी असलेला पाऊस रात्री पुन्हा वाढल्याने भीमा खोऱ्यातील धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. पूर नियंत्रणासाठी अनेक धरणांच्या सांडव्यातून विसर्ग सोडण्यात आला असून त्यात वाढ करण्यात येत आहे. सध्या खोऱ्यातील वडद धरण सांडव्यातून 14,000 क्युसेक्स, कळमोडी धरण सांडव्यातून 31,500 क्युसेक्स, वडिवळे धरण सांडव्यातून 10,491 क्युसेक्स, कासारसाई धरण सांडव्यातून 4,495 क्युसेक्स, तर खडकवासला धरण सांडव्यातून 27,203 क्युसेक्स असा भीमा खोऱ्यातील धरणातून एकूण 87,669 क्युसेक्स विसर्ग सोडला जात आहे. पुणे बंडगार्डन येथील कमी झालेल्या विसर्गात पुन्हा वाढ झाली असून तो 41,571 क्युसेकवर पोहोचला. असाच विसर्ग आणखी 2 ते 3 दिवस सुरू राहिला तर उजनी 2 ते 3 दिवसात पाणीसाठ्याच्या टक्केवारीचे अर्धशतक पूर्ण करण्याची शक्यता आहे. उजनीत दौंड येथून प्रत्यक्षात 1,17,263 क्युसेकने पाणी येत असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उजनीत मागील 12 तासात तब्बल 7.22 टीएमसी पाणी जमा झाले. सकाळी 6च्या आकडेवारीनुसार उजनीत एकूण पाणीसाठा 66.28 टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 2.63 टीएमसी इतका आहे. धरण टक्केवारी 4.90% झाली.